ओम नमः शिवाय. नमस्कार. तुम्हाला माहित आहे का, भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल. चला तर पाहूया. संपूर्ण जग ज्या गोष्टीला मृत्यू आणि अमंगळ मानतं, महादेवाला तीच गोष्ट सर्वात जास्त प्रिय का आहे? स्मशान आणि चितेच्या भस्मामागे दडलेलं शिवपुराणातील हे महासत्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, श्रावण महिना सुरू आहे आणि सर्वत्र हर हर महादेवचा गजर घुमतोय. आपण सर्वजण महादेवाची पूजा करतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का, जिथे सर्व देव स्वर्गात आणि सोन्याच्या महालात राहतात, तिथे त्रैलोक्याचे स्वामी भगवान शंकर स्मशानात का राहतात? जगातील सर्वात विषारी नाग त्यांच्या गळ्यात काय करतो आणि शरीरावर स्मशानातील भस्म फासण्यामागे कोणते मोठे आध्यात्मिक कारण आहे? चला शिवपुराणातील या अद्भुत रहस्याचा उलगडा करूया. भगवान शिव हे विश्वाचे संहारक, महायोगी आणि देवांचे देव महादेव आहे. जिथे सर्व जग सुख, संपत्ती आणि सौंदर्याच्या मागे धावते, तिथे महादेवांना स्मशानात राहणे आणि शरीरावर चितेचे भस्म म्हणजेच राख फासणे प्रिय आहे. शिवपुराण आणि पौराणिक संदर्भानुसार यामागे अतिशय भावूक पौराणिक कथा आणि सखोल आध्यात्मिक तत्वज्ञान दडलेले आहे. 1. महादेवाने शरीराला भस्म का लावले? पौराणिक कथा. भगवान शंकराने शरीराला भस्म म्हणजे राख का फासले? यामागे शिवपुराण आणि श्रीमद देवी भागवत पुराणात आलेली देवी सतीच्या त्यागाची कथा सर्वात प्रमुख मानली जाते. ही कथा केवळ एका देवतेचा विरह नसून प्रेम, भक्ती आणि वैराग्याचे सर्वोच्च शिखर दर्शवते. 1. राजा दक्षाचा अहंकार आणि यज्ञाचे आयोजन. प्रजापती दक्षाची कन्या सती हिने कठोर तपस्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले होते. मात्र दक्ष राजा शिवाला एक जटाधारी, वैरागी आणि स्मशानवासी मानून त्याचा मनापासून द्वेष करीत होता. एके दिवशी दक्षाने कनखल म्हणजे हरिद्वार येथे एका भव्य बृहस्पतीसव यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञात सर्व देवी देवता, ऋषीमुनी आणि यक्षांना आमंत्रित केले गेले. परंतु भगवान शिव आणि सती यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. 2. सतीचा आगमन आणि पतीचा अपमान. यज्ञाची माहिती मिळताच सतीने तिथे जाण्याचा हट्ट केला. महादेवाने समजावून सांगितले, विना निमंत्रण पिताच्या घरी जाणे उचित नाही. तरीही सतीच्या आग्रहाखातर शिवाने आपल्या गणांसह तिला पाठवले. यज्ञस्थळी पोहोचल्यावर दक्षाने सर्वांसमोर महादेवाचा अपमान करण्यास सुरुवात केली. जो स्मशानात भटकतो, भूतांसोबत राहतो, अंगावर हाडे धारण करतो, अशा अमंगळ शिवाला माझ्या यज्ञात स्थान नाही. सतीला आपल्या पतीचा आणि जगाच्या नाथाचा हा अपमान सहन झाला नाही. ज्या शरीराने हा अपमान ऐकला ते शरीर त्यागण्याचा निश्चय करून सतीने तात्काळ योगाग्नी प्रज्वलित करून स्वतःला यज्ञाच्या अग्नीमध्ये समर्पित केले. 3. महादेवांचा क्रोध आणि रुद्रतांडव. सतीच्या देहत्यागाची वार्ता कळताच कैलासावर भगवान शिव अतिशय क्रोधात आले. त्यांनी आपल्या जटेतून एक केस उपटून जमिनीवर आपटला, ज्यातून महाभयंकर वीरभद्र आणि भद्रकाली प्रकट झाले. त्याने दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचा शिरच्छेद केला. त्यानंतर महादेवांनी स्वतः यज्ञ मंडपात जाऊन सतीचे अर्धवट जळालेले पार्थिव शरीर खांद्यावर घेतले. सतीच्या निस्सीम प्रेमाचा आणि विरहाच्या भरात महादेवांचे त्रिनेत्र उघडले आणि त्यांनी प्रलयकारी तांडव सुरू केले. त्यांच्या प्रत्येक पावलाने
पृथ्वी थरथरू लागली, स्वर्ग डळमळू लागला आणि संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरट्यावर पोहोचली. 4. शक्तिपीठे आणि भस्माचा स्वीकार. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि महादेवांचा मोह विरह शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिव शरीराचे 51 तुकडे केले. हे 51 भाग ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे 51 शक्तिपीठे स्थापन झाली. सतीचे पार्थिव शरीर पूर्ण संपल्यानंतर महादेवांच्या हातात केवळ सतीच्या चितेचा भस्म म्हणजेच राख शिल्लक राहिली. आपल्या प्राणप्रिय सतीचा अंश सदैव स्वतःसोबत राहावा आणि तिच्या अस्तित्वाची जाणीव कायम राहावी म्हणून महादेवाने ती संपूर्ण भस्म आपल्या देहावर विलेपित केला म्हणजेच फासली. त्याच क्षणी महादेवाने जगाला दाखवून दिले की प्रेम केवळ भौतिक शरीरापुरते नसते. शरीराचा नाश झाल्यावरही आत्मा आणि प्रेमाचे अस्तित्व भस्माच्या रूपाने अमर राहते. 5. दुसरी पूरक कथा. भस्मासूर आणि शिवपुराणात आणखी एक संदर्भ येतो. जेव्हा भस्मासूर राक्षसाने शिवाची तपस्या करून ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो भस्म होईल असा वर मागितला. वर मिळाल्यावर त्याने खुद्द महादेवांवरच हात ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला नृत्यात गुंतवले आणि त्याचा हात त्याच्याच डोक्यावर ठेवायला लावून त्याला भस्म केले. अहंकारी असुराचा अंत झाल्यानंतर महादेवाने त्या भस्माचा तिलक लावून हे स्पष्ट केले की अहंकार, काम आणि दृष्ट वृत्ती याचा अंतिम अंत केवळ राखेतच होतो. 2. भगवान शिव स्मशानात का वास करतात? भगवान शिव हे विश्वाचे अधिपती असूनही स्वर्गातील ऐश्वर्य किंवा सुवर्ण महल नाकारून स्मशानात वास म्हणजे निवास करतात. सामान्य माणसासाठी स्मशान हे अत्यंत अमंगळ, भीतीदायक आणि मृत्यूचे ठिकाण मानले जाते. मात्र महादेवांचे तिथे वास्तव्य असण्यामागे शिवपुराण आणि भारतीय तत्वज्ञानात अतिशय खोल आणि कल्याणकारी कारणे सांगितलेली आहेत. 1. अनाथ आणि नाकारलेल्या आत्म्यांना आश्रय म्हणजेच पशुपतीनाथ. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा रक्ताची नाती आणि समाज त्या देहाला स्मशानात आणून सोडून देतात. देहाचा त्याग केलेला आत्मा एकटा पडतो. जगातील कोणतीही देवता स्मशानात राहत नाही कारण ते अपवित्र मानले जाते. परंतु ज्याला सर्व जग नाकारते त्याला महादेव स्वीकारतात. भटकणारे अतृप्त आत्मे, भूत, पिशाच, डाकिणी, शाकिणी आणि प्रमथ गण यांना भगवान शिव आपल्या चरणाशी थारा देतात. म्हणूनच त्यांना सर्व जीवांचे रक्षण करणारे पशुपतीनाथ आणि भूतनाथ म्हटले जाते. 2. अहंकाराचा नाश आणि अंतिम समतेचे प्रतीक. माणूस जिवंत असेपर्यंत जात, पात, धर्म, श्रीमंती, सौंदर्य, सत्ता आणि अहंकाराच्या बंधनात अडकलेला असतो. स्मशान हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे राजा असो वा रंक दोघांचेही केवळ मुठभर राखच होते. स्मशानात पोचल्यावर मानवाचा सर्व अहंकार जळून खाक होतो. महादेव स्मशानात राहून जगाला हा संदेश देतात की भौतिक जगातील सर्व भेद खोटे आहेत. मृत्यू आणि समता हेच सृष्टीचे अंतिम सत्य आहे. 3. वैराग्याची आणि ध्यानाची सर्वोच्च अवस्था. भगवान शिव हे सर्व योग्यांचे गुरु अर्थात महायोगी आहेत. ध्यान धारणेसाठी शांतता आणि पूर्ण वैराग्याची गरज असते. स्मशानात कोणत्याही प्रकारचा भौतिक मोह, वासना, ऐहिक आकर्षण किंवा लोभ उरत नाही. तिथे केवळ शांतता आणि विरक्ती असते. या परम शांततेत महादेव अखंड समाधी अवस्थेत लीन राहतात आणि विश्वाच्या कल्याणासाठी ध्यानस्थ असतात. 4. स्मशान वैराग्य आणि आत्मज्ञानाची जाणीव. माणूस जेव्हा स्मशानात जातो तेव्हा काही क्षणासाठी का होईना त्याला जाणीव होते की हे जग
नश्वर आहे, म्हणजे ज्याला स्मशान वैराग्य म्हणतात. परंतु घरी परतल्यावर तो पुन्हा मायेच्या जाळ्यात अडकतो. महादेवांचे स्मशानातील वास्तव्य मानवाला सतत आठवण करून देते की शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. मृत्यू हे अंत नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मृत्यूचे भय नष्ट करून आत्मज्ञानाकडे नेण्यासाठी शिव स्मशानात वास करतात. 5. महाकाल आणि काळाचे नियंत्रण. स्मशान हे काळाचे म्हणजे मृत्यूचे केंद्र आहे. प्रत्येकाचे आयुष्य इथे येऊन संपते. भगवान शिव हे काल म्हणजेच वेळ आणि महाकाल काळांचाही काळ आहेत. जिथे काळाचा अंत होतो तिथे महादेवाची सत्ता सुरू होते. स्मशानात राहून ते दर्शवतात की विश्वाचा संहार आणि पुनरुत्पादन या दोन्ही प्रक्रिया त्यांच्याच नियंत्रणात आहेत. थोडक्यात सांगायचे तर महादेवाचे स्मशानातील वास्तव्य हे भय निर्माण करण्यासाठी नसून जगाला सत्य, समता, वैराग्य आणि मृत्यूच्या पलीकडील शाश्वत आत्म्याची ओळख करून देण्यासाठी आहे. 3. भस्माचे आध्यात्मिक महत्व. हिंदू धर्मात आणि विशेषतः शैव संप्रदायात भस्माला म्हणजेच राखेला केवळ एक पूजेचे द्रव्य न मानता परम सत्य आणि मोक्षाचे साधन मानले जाते. शिवपुराण भस्म जाबालोपनिषेध आणि लिंग पुराणात भस्माच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचे अतिशय सुंदर व सखोल वर्णन आढळते. 1. अनित्यता आणि नश्वरतेची जाणीव. भस्म मानवाला त्याच्या शरीराच्या अंतिम सत्याची आठवण करून देते. हे रूप, सौंदर्य, धन, सत्ता आणि ऐश्वर क्षणभंगूर आहेत. एके दिवशी या शरीराला जळून राख व्हायचे आहे. जेव्हा साधक कपाळावर किंवा शरीरावर भस्म लावतो तेव्हा त्याच्या मनातील मी आणि माझे ही देहबुद्धी नष्ट होते आणि तो आंतरिक आत्म्याकडे वळतो. 2. अग्नीची परमशुद्धता आणि अविनाशी स्वरूप. जगातील कोणत्याही वस्तूला जाळले की तिचा विनाश होतो, पण भस्म अशी वस्तू आहे जिचे पुढे काहीही रूपांतर होऊ शकत नाही. भस्माला पुन्हा जाळता येत नाही, कुजवता येत नाही किंवा विद्रूप करता येत नाही. ती शुद्धतेच्या आणि विनाशाच्या पलीकडची अंतिम अवस्था आहे. हे आत्म्याचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे भस्म अविनाशी उरते त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी आत्मा शुद्ध, अमर आणि विकाररहित राहतो. 3. त्रिपुंडाचे रहस्य म्हणजे 3 आडव्या रेषा. महादेवांचे भक्त आणि साधक कपाळावर भस्माच्या 3 आडव्या रेषा म्हणजे त्रिपुंड लावतात. या 3 रेषा आध्यात्मिक साधनेतील अनेक गूढ तत्वांचे प्रतीक आहेत. त्रिपुंडाची रेषा आध्यात्मिक अर्थ. पहिली रेषा सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे जाणे. दुसरी रेषा अहंकार, काम आणि क्रोध या 3 आंतरिक दोषांचे दहन करणे. तिसरी रेषा स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह याचा त्याग करून परब्रह्माशी एकरूप होणे. हे 3 पट्टे साधकाला सतत स्मरण करून देतात की जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी त्रिगुणातीत व्हावे लागते. 4. ऊर्जा आणि चक्रांचे संरक्षण म्हणजे वैज्ञानिक व यौगिक दृष्टिकोन. योगशास्त्रात भस्म लावण्याला केवळ धार्मिक विधी न मानून ऊर्जा व्यवस्थापनाचे साधन मानले जाते. कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र म्हणजे 3रा डोळा असते. तिथे भस्म लावल्याने मनाची एकाग्रता वाढते, विचार शांत होतात आणि अतिरिक्त उष्णता शोषली जाते. शरीराच्या महत्वाच्या ऊर्जा केंद्रावर म्हणजेच मर्मस्थानावर भस्म लावल्याने शरीराचे नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण होते आणि साधनेतील प्राणशक्ती टिकून राहते. 5. पापांचे दहन म्हणजे भस्म शब्दाचा अर्थ. भस्म या शब्दाची उत्पत्तीच आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करते. भस्मनाथ सर्व पापांना स्मरणांत शिवतत्वस्य म्हणजे अर्थ जे सर्व पापांचे भस्मन म्हणजे नाश करते आणि शिवतत्वाची अखंड आठवण करून देते ते भस्म. अग्नीतील जसे लोखंडावरील गंज किंवा कचरा जळून नष्ट होतो तसेच
अंतःकरणात भक्तीचे स्मरण धारण केल्याने वासना, विकार आणि पापांचे दहन होते. थोडक्यात निष्कर्ष, भस्म हे मृत्यूचे भय दाखवणारे नसून अहंकार जाळून शुद्ध आत्मस्वरूपात स्थिर होण्याचे आणि महादेवांच्या शिवत्वाशी एकरूप होण्याचे परमप्रतीक आहे. महादेवांचे ही रूप आपल्याला शिकवतात की हे शरीर नश्वर आहे, अहंकार शेवटी जळून राख होणार आहे. म्हणून भौतिक सुखांमागे धावण्यापेक्षा अंतर्मन शुद्ध ठेवा. तुम्हाला महादेवांचं कोणतं प्रतीक सर्वात जास्त प्रभावित करतं? त्रिशूळ, डमरू की अंगावरचं भस्म? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पौराणिक व आध्यात्मिक रहस्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला हर हर महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.